प्रतीकातील महिला म्हणून आज भाजप मुंबई अध्यक्ष अमितजी साटम यांना भाऊबीजेची ओवाळणी करते आहे आणि ओवाळणी त्यांना मिळणार आहे देवाभाऊंकडनं आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमितजी साटम यांच्याकडनं। किती देवाभाऊंचं गिफ्ट तुम्हाला मिळत आहे। लाडक्या बहिणींच्या जो लाडका देवाभाऊ आहे तो कुठेही असला तरी त्याचं लक्ष असं सुरक्षा सन्मान प्रदान केलेली आहे आणि आज हा नृत्य असा सोहळा होतोय ओवाळणीचा। भावा आणि बहिणीच्या जिव्हाळ्याच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे भाऊबीज आणि ती ओवाळणी आता सुरू आहे। यासाठी ठरवती बंजारा समाजातल्या महिला स्वच्छता कामगारांचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत। प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकातील महिलेला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न गीतिकांचा आहे आणि ओवाळणी तर मिळणारच आहे आणि प्रत्येक ओवाळणीमध्ये बहिणीचा प्रेमाचा शुभाशीर्वाद देखील आहे, आशीष देखील आहे आणि या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादावरती शुभेच्छांवरती भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू आहे। भारतीय जनता पार्टीच्या विजयामध्ये मी तर म्हणेन अदृश्य असा आधारस्तंभ आहे ही महिला शक्ती, नारी शक्ती। तेव्हा महिला शक्तीचा विजय असो। जब रिकॉर्ड करा तब कोई ना कोई नाचने लग रहा है। या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवाभाऊ आहेत सगळ्यांचे। म्हणजे भाऊ जसा आपण हक्काने त्याच्याकडे जातो, कुठलीही समस्या असली कुठेही पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचं स्वागत केलं जाते। जोरदार टाळ्या म्हणा, आवाज एवढी मोठी आहे तुरुंग मैदान झालेलं आहे या होळीवरती टाळ्या। मुर्जीबाई पटेल यांचं देखील स्वागत होत आहे। मी सुधारणी यांना विनंती करते। आजच्या या कार्यक्रमाला आमचे मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम, आमचे मार्गदर्शक, आमचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आपल्या महायुतीचे सगळ्यांचे लाडके आमदार मुर्जीबाई या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आमचे सोशल मीडियाचे मुंबईचे सचिव प्रतीक करपेजी उपस्थित आहेत आणि आपल्या जिल्ह्यातले लाडके भाऊ जिल्हा अध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्माजी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसंच भेट वस्तू देत आहेत। ओ भाई तो मेरे आगे भी मोबाइल नीचे करो। आज ज्या पद्धतीनं उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पदर खुचून काम केलंय आणि खरोखर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबलेले आहेत आणि म्हणूनच हे चित्र आज डोळ्यासमोर आहे। मैदान तुडुंब गरजेचं यांच्या संकल्पनेतनं महिला मोर्चाच्या गौरवासाठी त्यांच्या कृतज्ञते व्यक्त करण्यासाठी कारण या महिला मोर्चाच्या कार्यकर्ते इतक्या अथक मेहनत करतात त्यांच्या प्रती गौरव व्यक्त करण्यासाठी हे विशेष गाणं कीर्तीताईंच्या संकल्पनेतनं साकार झालेलं आहे। अतिशय अर्थपूर्ण असं हे गाणं आहे। महिला शक्ती ही संघटित शक्ती आहे, ती काहीही करू शकते। बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची हा कार्यक्रम संपूर्ण मुंबई शहरामध्ये जिल्हा स्तरावरती महिला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त मातृशक्ती या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहत आहे आणि या सर्व कार्यक्रमांमध्ये आपल्या ज्या सुप्रसिद्ध गायिका आहेत वैशालीताई सामंत
याच्यामध्ये त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि महिला सशक्तीकरण मेळावे या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत आणि आपण बघताय की मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद हा मातृशक्तीचा या आमच्या कार्यक्रमाला मिळत आहे. महिला मोर्चाचं गाणं पण तुम्ही रिलीज केलं. महिला मोर्चा उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ प्रीतीताई सातम यांनी या ठिकाणी महिला मोर्चावरती एक गाणं या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्या गाण्याचं सुद्धा प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे गाणं तमाम मातृशक्तीला आणि महिला मोर्चाला ऊर्जा देणारं ठरेल, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा हा फडकेल. आतापर्यंत निवडणूक आयोगावर राहुल गांधी उपस्थित करत होते, उद्धव ठाकरे करत होते, राज ठाकरे करत होते. आज एक नवीन यादीमध्ये आमदार काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या दोन नाव आले. असं आहे की ह्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे, याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे, याचं उत्तर मनसेचे अध्यक्ष जे आहेत राजसाहेब ठाकरे यांनी दिलं पाहिजे. त्यामुळे जे सगळीकडे बोंबा मारत फिरताय, माझं अजूनही त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये का हरलात याची कारण मीमांसा करा. लोकांनी तुम्हाला का घरी पाठवलं याची कारण मीमांसा करा. त्याच्यावरती काम करा, संघटना बांधा, लोकांचे प्रश्न घ्या आणि लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करा. लोकांमध्ये जाऊन हे असे खोटे नाटे आरोप फेक नरेटिव्ह पसरवून काही होणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह पसरवला होता. शेवटी या देशाच्या जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच विश्वास टाकला आणि यांना घरी पाठवलं आणि त्या फेक नरेटिव्हची यांना अशी शिक्षा दिली की 288 मध्ये 237 जागा या महायुतीला या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेने दिल्या. त्यामुळे अति नम्रपणाने मी त्यांना एवढीच विनंती करतो की आपल्या पराभवाची कारणमीमांसा करा. तुमच्यासाठी आणि तुमच्या संघटनेसाठी आणि तुमच्या कार्यकर्त्यांसाठी ते चांगलं राहील. उद्या वंदे मातरमचे कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये अबू असीम आझमी यांना निमंत्रण करणार नाही. नक्कीच आम्ही त्यांच्या घराजवळ, म्हणजे त्यांना जास्त त्रास होऊ नये, यायला जायला ट्रॅफिक लागू नये म्हणून त्यांच्या घराच्या बाजूलाच आम्ही वंदे मातरमचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यांना मी पत्र पाठवलं आहे. त्यांना सांगितलंय की आपण यावं, आमच्याबरोबर उभं राहावं, वंदे मातरम म्हणावं, वंदे मातरमचं कथन करावं. अशा प्रकारची पत्र सुद्धा मी त्यांना पाठवलेलं आहे. कारण या देशामध्ये कुठल्याही भूमीच्या तुकड्यावरती कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये वंदे मातरम म्हणण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. चंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. बोलो जय श्री राम, जय जय श्री राम. मंचावरती उपस्थित उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ प्रीतीताई सातमजी, महामंत्री महिला मोर्चाच्या हेतर उपाध्यायजी, सुधास सिंगजी, संध्याताई यादवजी, जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्माजी, या विभागाचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र मुरजीभाई पटेलजी, मंचावरती उपस्थित प्रतीक करपेजी, राजेश शिरवळकरजी, संतोष मेढेकरजी, ईश्वर तायडेजी, केशरभाई पटेलजी, प्रवीण मरगलजी, दीपक कोतेकरजी, पूजाताई मेढेकरजी आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित तमाम मातृशक्तीला सर्वप्रथम मी नमन करतो. तुम्हाला मी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छाही देतो, भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छाही देतो. आणि खरं तर आज या ठिकाणी हा कार्यक्रम याच मैदानावरती मुरजीबाईंच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी का आयोजित केला की मुंबई शहरामध्ये आपण बहीण लाडकी भाऊबीज देवा भाऊंची असे 6 जिल्ह्यांमध्ये 6 कार्यक्रम आपण करत आहोत. देवा भाऊंच्या वतीनं या ठिकाणी भाऊबीज करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. तुमची ओवाळणी देवा भाऊंची स्वीकारण्याकरता त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आलेलो आहे. मला आठवत आहे की लोकसभेच्या 2024च्या निवडणुकांमध्ये ज्या वेळेला फेक नरेटिव्ह
पसरवलं गेलं होतं, खोटं बोललं गेलं होतं, जनतेची दिशाभूल करण्यात आली होती आणि आपल्याला अपेक्षित आहे तशा प्रकारचं यश खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालं नव्हतं. काय सांगणार आम्ही ते स्वतः आहे. उत्तर पश्चिम जिल्ह्याचा हा आपल्या 10,000 भगिनींचा कार्यक्रम होता, लाडकी बहीण भाऊबीज देवाभाऊची. आणि अमितजींचं मार्गदर्शन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम असा भव्य दिव्य असा करण्यात आलेला आहे. आणि उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये करणार आहे आणि उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये हा पहिला कार्यक्रम आपल्या या जिल्ह्यामध्ये. एक गाणं पण तुम्ही आज केले, कशा प्रकारची गाणं आहेत? भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चाची मी आत्ताच अध्यक्ष झाली आहे जिल्ह्याची. तर मला नेहमी असं वाटते की महिला मोर्चा ही एक महत्त्वाचं काम करत असते. म्हणजे निवडणुकीच्या वेळेला सुद्धा सर्व महिलांशी संपर्क करणे, त्यांच्या घरात जाऊन प्रचार करणं, तसंच आंदोलन असू दे किंवा लाडकी बहीण ह्याचे ज्या वेळेला फॉर्म भरायचे होते त्यावेळेला ते दिवसा भरले जात नव्हते. रात्रीचं ज्या वेळेला ते भरायचे त्यावेळेला आमच्या सगळ्या महिला मोर्चाच्या भगिनी या ठिकाणी त्या जायच्या, सगळ्या महिलांचे फॉर्म भरायचे. प्रत्येक योजना घराघरात ते पोचवतात महिलाच. आणि त्यामुळे मला असं वाटलं की मी महिला मोर्चाच्या अध्यक्षाच्या याने एक महिला मोर्चांसाठी एक ही प्राऊड गोष्ट आहे आमच्यासाठी की आम्ही त्याचे सदस्य आहोत, आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि त्याच्यासाठी मी या गाण्याची मला कल्पना हे झाली आणि ते गाणं आज मुंबई अध्यक्ष अमित साटमजी यांच्या म्हणजे यांच्याने ते हस्ते त्यांचं लॉन्च केलं. आज तुमचा कार्यक्रम बघून अनेक महिलांची अशी इच्छा आहे की आता आमदारकी नाही, खासदारकीची तयारी करा आणि खासदारकीची करा. जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही तयार आहात? असे तुम्ही असे प्रश्न विचार. खरं तर भारतीय जनता पार्टीचे मी कार्यकर्ता आहे आणि नेहमीच आम्ही सगळेच जे पक्षाचा आदेश असतो तशी आम्हाला आमच्या पक्षाचं इतकं मोठं काम आहे, ते पक्षाचं काम पोचवण्याचं काम आम्ही सगळी महिला मोर्चा पदाधिकारी आम्ही नेहमी करत असतो आणि करत राहणार आहे. मैम एक हिंदी में आज का महिला मोर्चा के कार्यक्रम को लेकर के क्या संदेश देना चाहेंगे? यहाँ पे एक म्यूजिक लॉन्च किया. पश्चिम जिला में आपने देखा होगा कि 10,000 भगिनी का लाड़की बहन भाऊबीज देवा भाऊजी एक कार्यक्रम बड़े इसमें पैमाने में हो गए. और मैं अमित जी के हमारे मुंबई अध्यक्ष अमित साटम जी उनके नेतृत्व में ये कार्यक्रम जिला में पहले हुआ है. यहाँ पे आपने देखा होगा कि हर एक महिला यहाँ पे ऑर्केस्ट्रा का आनंद ले रही है, नाच रही है. और जो भाऊबीज का त्यौहार रहता है खुशियों का रहता है. और आपने देखा होगा कि यहाँ पे यही त्यौहार लोग मेरे के जो करते हैं. गाने के बारे में बताइए, गाना रिलीज हुआ और किस तरह का गाना है, क्या? ये महिला मोर्चा का जय जयकार का गाना है. ये हमारी महिलाओं की भगिनी की जो शक्ति है ये गाने में उसमें दिखाई दी है. और हमारी जो महिलाएं, हमारे जो देवा भाऊ ने, जितने भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री हमारे देवेंद्र फडणवीस जी ने जितने भी योजना हमारे लिए लाए हैं वो योजना कैसे है, क्या है, वो सब गाने में इस गाने में है.